मग तासभर टाइम आहे ना आपला तोपर्यंत खेळ चाललेला आहे, परंतु आपल्याला हा खेळ कधीतरी आवरावा लागला. कारण पोटात खांद्यावर भार, पोटात भूक, खेळण्याचा काय आनंद आहे. पोटातली भूक संपली पाहिजे, खांद्यावरचा भार संपला पाहिजे, त्यावेळेला जेवणामध्ये आनंद निर्माण होतो, खेळायला आनंद देतो. आपल्या खांद्यावर प्रपंचाचा भार आहे, पोटामध्ये हे मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं, हे काय भूक आहे. म्हणून आपल्याला जेवायला बसायचं म्हटल्यानंतर खेळ बंद केला पाहिजे, लांब गेलेल्या गायी वळवून आणल्या पाहिजे. गायी मोकळ्या सोडल्या, दुसऱ्याच्या दानात चालल्या, आपण जेवण बसलो, हे काय बरोबर आहे का? म्हणून सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चला वळू गायी, बैसू जेवू एके ठाई. आपण सगळेजण आपापल्या गायी वळून आणू आणि एका ठिकाणी बसू. आतापर्यंत फार वनवन केली, आपण बहु केली वनवन, पाय पिशी झाला असेल. म्हणून गायी वळवण्याच्या बाबतीत कोणी घाळ पडू नका, ताबडतोब गाय वळून आणा. ज्याच्या गायी रिकाम्या त्याच्या जीवनात आनंद मिळत नाही. आता गायी म्हणजे कोणत्या गायी? इंद्रिय रूपी गायी आपण वळू. डोळा रूपी गायी रात्री 2:30 वाजेपर्यंत मोबाईल खेळू नको. गाई लई विचित्र आहे. जीभ रूपी गायी, जीभ रूपी गायीला कळलं पाहिजे ना, आतलं पोट भरलं, एवढं गुलाबजामुन गोड लागलं म्हणता आता गोळ्या खातो का? जीभ रूपी गाय अशी ओढ आहे महाराज. आतल्या गोडवर मध्ये जागा आहे का नाही बघतच नाही. ते 10 रुपये की जाऊ दे, वॉचमन आहे, वॉचमन त्यांची जीभ ही वॉचमन आहे. वॉचमनला काय देणं घेणं आत जागा आहे का नाही, ती 10 रुपये जाऊ दे ट्रक. जीभ रूपी गाय आपली मोकळी आहे, डोळ रूपी गाय आपली मोकळी आहे, कान रूपी गाय आपली मोकळी आहे, शिश्न रूपी गाय आपली मोकळी आहे. आणि ज्याच्या ताब्यात इंद्रिय नाहीत त्याला परमार्थाची साधना करून देखील आनंद प्राप्त होतो. परमार्थाची साधना केल्याचा आनंद, तृप्ती केव्हा असते? इंद्रिय ताब्यात आली. ज्याच्या ताब्यात इंद्रिय नाहीत त्याला स्वतःची स्वतःच त्याला आवडता येत नाही. बायकोला समाजाला काय आवडत नाही कळलं. बायकाची आपल्या डोक्यावर बसले कारण नाही, आपणच मोकळं सोडू. बायकोने ऐकायला इतकं तरी पुरुषाची ताकद पाहिजे, बरोबर. एकाला काचांडीला नसलं पाहिजे. त्यांनी मला रात्री 1 वाजता फोन केला, म्हणजे महाराज ताबडतोब माझं काय खरं नाही. म्हणलं झालं काय? आधी इथं या. म्हणलं ना तुला 11 वाजता तर कीर्तन करून घरी सोडून झालं काय? रात्री 1:30 वाजता गेलो घरी, घाबरून उठला. म्हणलं काय झालं? म्हणजे बायकोनी गचंडीला धरलं. म्हटलं बायको तर झोपली आणि तू गचंडीला धरलं म्हणतो. नाही म्हणले मला स्वप्न पडलं होतं बाबा, स्वप्नात बायको गचंडी धरली. म्हणले येड्या खोळ्या सगळ्याच्या बायका गचंडीला धरतात, बोंबलायचं नसते, बसून सहन करायचं. ज्याची इंद्रिय मोकळी आहे त्याला तो स्वतःची स्वतःच ऐकत नाही, बाकी जग कसं ऐकत. तंबाखूची तलब झाली, इथं कोण खात नाही मला माहिती. समजा तंबाखूची तलब झाली, त्याला कळतं काय? ते कीर्तन आहे, मंदिर आहे, बाबा मस्जिद मध्ये सुद्धा पिचकाऱ्या मारत नाही. तरी आवडला त्या देवळात बसून कीर्तन झालं तंबाखू. पुन्हा मुसलमानाच्या नावाने ओरड. हिंदू संस्कृती पायदळी तोडवायला आपला समाज कारणीभूत आहे. 400 वर्षापूर्वी त्यांनी मंदिर पाठवली, आता मंदिर पाठवाय कोणी बोला येतात काय?
आम्हीच तंबाखू खाऊन थोपाडात तंबाखू देवाचं दर्शन घ्यायचं. आमची निश्चित कर्म बंद नाही. देवधर्माची आमच्या गप्पा चालू. जोपर्यंत आमची इंद्रिय मोकळी आहेत, सैरावैरा धावत आहेत, तोपर्यंत आपल्याला परमार्थाचा आनंद मिळणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाची भूमिका घेऊन गोपाळांना सांगतात, गोपाळांनो चला आपापल्या गाई ओळू, चला ओळू गाई, बैसू, नंतर एकत्र बसू. एकामेकावर दगड घेऊन धावतात, काय एकत्र बसणार. घरातली 11 माणसं, ऐका, घरातली 11 माणसं संध्याकाळचं जेवण तरी एकत्र बसून केलं पाहिजे का? 11 माणसं 8 वेळा वेगळी वेगळी जेवतात. म्हणजे किती मूर्खपणा आहे, किती समन्वय आपल्या घरात. ज्या घरातलं संध्याकाळचं भोजन एकत्र होत नाही ना, त्या घरामध्ये किती संपत्ती असू द्या, त्या घरात समन्वय नाही. ज्या घरात समन्वय नाही तिथं सुख आणि शांती. कोट्यवधी रुपये असतील तुमच्याकडे, हो, गाड्या 3-3, 10, 5-5 मध्ये एसी रूमच्या माड्या असतील, 1-1 हजाराच्या साड्या असतील. सुख नावाची वस्तू तिथं नाही. तिथं मुक्कामाला असते अवदसा. अवदसा कधी अवदसा लक्ष्मी निघून जाते, लक्ष्मी सारखीच दिसणारी अवदसा तिथे मुक्कामाला ठेवते. म्हणून ज्याला आपल्या घराचा समन्वय राखता येत नाही, त्याला गावाचा समन्वय राखता येणार नाही. म्हणून पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे सुधारणेला. मुझे छोड के गिनो असं म्हणून चालत नाही, मला सोडून बोल असं म्हणून चालत नाही. नीट वागायला शेजारीने वागलं पाहिजे का आपल्यापासून सुरुवात आहे? आपल्याला स्वतःची इंद्रिय आवडता आली पाहिजे, आपल्या स्वतःचं घर सांभाळता आलं पाहिजे, आणि मग गावाच्या, तालुक्याच्या, राज्याच्या, देशाच्या गप्पा मारल्या, मग धर्माच्या. आमचं कसं चाललंय प्रत्येकाचं, म्हणजे 80% लोकांचं कसं चाललंय, घरची तांबे भरून दे ना, शेजारीला म्हणते पदर का घ्या. हे बोलणं बरोबर आहे का? हे बोलणं बरोबर आहे का? आम्ही त्या बाटलीच्या गुटख्याच्या पुड्यामध्ये शिंडीपर्यंत पुढे आलो नाही, आणि नीट वागत जावं अशी लावाला नीट वागत जावं. ज्याला स्वतःची इंद्रिय आवडता येत नाही, तो समाजाचं नेतृत्व करण्याच्या लायकीचा नाही. आजी ती ऐकणार नाही, त्यांच्या भावनेत तडा जाऊन घेऊ. शब्दातच ते अर्थ महातारा, महातारा, ज्याची तरा मोठी त्याला म्हातारा. त्याच्यामुळं लहान मुलाला आणि म्हातारे माणसाला जास्त समजवण्याच्या भानगडीत. लहान मुलाला समजायला लागला की आपल्या चेष्टा केल्याशिवाय राहणार. म्हाताऱ्या माणसाला जर लय समजून सांगायला लागला तर ती म्हणणार मी गुणाने म्हातारा झालो काय, मला समजून सांग. आजींचं दर्शन घेण्याची एक इच्छा होता, 2 वारकऱ्याचं दर्शन घ्यावं एवढं त्यांची भावना. मी एवढं मोठ्याने बोलतोय, ती हळू चाली तर तिकडे लक्ष देतो, काय कमाल आहे. आजच्या अभंगाचा विषय असा आहे, आपली इंद्रिय आवरली पाहिजे, डोळा आवरला पाहिजे, कान आवरला पाहिजे, जीभ आवरला पाहिजे, शिस्न आवरला पाहिजे, आणि अहंकार अधिक जे आतल्या उर्मे ते आवरलं पाहिजे. माणसाला अहंकार पालका घालतो, महाराज संघर्ष वाढतो अहंकार.
डोळ्याने आपल्याकडनं 84% डोळे नावाच्या इंद्रियाने पाहतो, कान नावाच्या, जीभ नावाच्या, शिस्त नावाच्या इंद्रियाने बाकीचे उरलेले 81% पाप डोळे नावाच्या इंद्रियाने करतात, 19% बाकीचे इंद्रियाने करतात. त्याच्यामुळे आपल्याला इंद्रिय आवडता आली पाहिजेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गड्यांनो एकत्र बसायचंय ना, अगोदर आपली इंद्रिय आवरा. तुम्ही जर बाटले घेऊनच एकत्र बसत असाल, ऐका की बाटल्या घेऊन एकत्र बसणारी माणसं समाजाचं कल्याण करते, समाजाची भिवंडी करते. ज्याला समाज कार्य करायचंय, ज्याला राजकारण करायचंय, ज्याला धर्मकारण देव देशाचं कार्य करायचंय, त्यांनी 2 टाइम 3 टाइम जेवणाशिवाय दुसरं व्यसन नाही लावून घेतलं. व्यसनी माणसं जिबीला लाचार असतात, ते लाचार माणसाला दुसऱ्या पुढे हात पाडतो, इथली सोडून बरं का. म्हणून चला वळू नंतर बैसू जेवू एकी ठाई. एकत्र बसलं पाहिजे, कुटुंबाने एकत्र बसलं पाहिजे, गावच्या सगळ्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक नेतृत्वाने एकत्र बसलं पाहिजे. आम्ही जर एकत्र बसलो नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीवर मोठी संकट यायला लागली. धर्म सत्ता आणि राजसत्ता समन्वय पाहिजे. ज्या गावात, ज्या देशात, ज्या राज्यात धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा विरोध आहे, तिथला समाज उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण आपण आहे. सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व दोन्हीचा समन्वय पाहिजे. धर्मसत्ता आणि राजसत्ता समाजाच्या, देशाच्या उन्नतीला कारणीभूत असतात. म्हणून बैसू जेवू एकी ठाई. समाज एकत्र येण्याची 2 कारण आहेत. एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र जेवण केलं पाहिजे. समाजाचा समन्वय राहतो. मग त्या उत्सवाच्या निमित्ताने, कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र बसलं पाहिजे, एकत्र जेवलं पाहिजे. म्हणजे डाब्यावर नाही, समविचाराने जेवलं पाहिजे. बैसू जेवू एके ठाई. नाहीतर इतर वेळेला तुम्ही किती बी कामा, तुमचा समन्वय नसणार, वन संपत असणार. ज्या घरात, ज्या गावात, ज्या राज्यात, ज्या तालुक्यात समन्वय नाही, त्या घराची, त्या कुळाची, त्या राज्याची, त्या देशाची, त्या तालुक्याची उन्नती बहु केली वनवन, पाय पिटी झाला सीन. तिसरं कडवं, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. अंतकरणातली वसवस कमी केली. भूक वाढवली. ती जुनी पोस्टाची पेटी तुम्हाला आठवते का? आता नवीन पोस्टाच्या पेट्या नाही. प्रत्येक गावात एक पोस्टाची पेटी असायची. कुठेतरी चावडीच्या समोर, ग्रामपंचायत समोर ते 8 पेटी असायची. गावातल्या लोकांनी काय करायचं, टपाला टाकायचं. त्याचं कधी तोंड मिटलेलंच नसायचं. कितीही टपाला करू द्या, त्याचं तोंड उघडच. पोस्टाची पेटी सांगायला पाहिजे. आपलं सगळ्याचं तसंच आहे. किती बी म्हणू द्या, सारखं तोंड वाचले. 300 रुपये पेटीला भाव आहे, 300-400 बरोबर आहे. तरी तृप्ती आहे. महाराज भाव चांगला तर माल कमी निघाला असेल. कधी पोट भरत भर संसारी माणसाचं. संसारी माणसाचं पोट भरत नाही. म्हणून संसारी माणसाचा चेहरा कधी प्रसन्न दिसणार नाही. कितीही श्रीमंत असल्या, कितीही मोठी सत्ता असल्या, सरपंच झाला पुढं काय, तालुका सदस्य झाला पुढं काय,
सभापती झाला, पुढं काय? आमदारकीचं तिकीट मिळालं, पुढं काय? आमदार झाला, पुढं काय? मंत्री झाला, पुढं काय? मुख्यमंत्री झाला, पुढं काय? केंद्रात खासदार म्हणून निवडून गेला, पुढं काय? कॅबिनेट मंत्री मिळालं. नका रे बाबा, मला आवाज बरोबर आहे. बाहेरच्या माणसाला कसं पुढं काय? हो, पंतप्रधान पद मिळालं, पुढं काय? राष्ट्रपती झाला, पुढं काय? पुढं काय? चौघाचा खांदा रामदेव व्हायचं. तृप्ती कधी आपल्याला? तृप्ती आपली वस्तू कधी संपणार? तुम्हाला समजा आपल्या दोघांची जोडी लागली, तुम्हाला मला एक कोट मिळालं, समजा मिळणार, मिळालं दोघांना मिळलं, समजा समजायचं. तरी सुद्धा मला भरपूर मिळेल असा अनुभव. 5-5 मजली इमारत बांधतात तरी वर लोकांना काढून चाल सोड. प्रापंचिक माणूस कधीही संतुष्ट दिसणार नाही दादा. काय खेळायचं, ज्याला मिळवायची इच्छा आहे ना ती माणसं चेहऱ्यावर प्रसन्न करायचं. आपले चेहरे प्रापंचिक सगळेच, मी बी प्रापंचिक, मी सुद्धा प्रापंचिक, मी काय संन्यासी नाही. चेहरा प्रसन्न असतो, ज्वारी घोट्यात यावी, घोटात आलेल्या ज्वारीला पुन्हा पाणीच म्हणू नये. कशी वडा खातो, वडा कसली म्हणतात तसं वडा खायचं. तसं किती मिळते मला प्रसन्न नाही. अरे रावण प्रसन्न. 80,000 बायका असताना सीतेच्या दारात साधूचं सोनं घेऊन भीक मागायला माय म्हणाला. म्हणताना काय म्हणा, माय भीक वाढ. पुन्हा सांगतो 500 पेट्या द्राक्षाचे गेल्यात किंवा 2,000 ऊस गेला तसं सांगतो. ज्याची घर 7 कोटी सोन्याची होती, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. हो, 80,000 बायका त्या बी अशा नव्हत्या कलर बायका पैसा वापस. 80 सहस्राजा सुंदरा कामिनी, एवढा रावण मोठा होता तरी तृप्त होता. प्रापंचिक माणसं कधीच तृप्त नसतात, कधीच. तिथेही मिळतं. अशी वसवसांतकरण असल्यावर चेहरा प्रफुल्लित कसा दिसतो? चेहरा प्रफुल्लित दिसण्यासाठी तुमच्या इंग्रजी भाषेत कसलं इन्शुरन्स, त्याला मराठीत काय शिकवलं? तणावमुक्त जीवन. डॉक्टर तणावमुक्त जीवन. त्याचा चेहरा असा उमळलेल्या कमल्यासारखा दिसतो. त्याला बघितले की लोकांना वाटतं वा आपलं काहीतरी हरवलेलं सापडलं पाहिजे. आता आमचा चेहरा बघितलो बघणार 7 दिवस पडतो. कमी करा. तुम्ही कितीही पळाले, मिळायचं तेवढं मिळेल.
आपल्याकडे एक म्हणून पळसाला पानं तीनच. कुठे त्याला अमेरिकेतलं, पाकिस्तानातलं, भारतात त्याला पानं कितीही पड 5,000 बुद्धी जरी तुला गहू झाला तरी तुला भाताचे कितीही 5,000 किती गहू झाला म्हणून 1 क्विंटल भात घ्यायला एवढंच लागते. कितीही कमव पाटला किती पाकिट पाठवून गाडीला वाट टाकलेली सगळी स्वस्त करायचे. तृप्त असायचं महाराज. समयाशी सादर व्हावे. कधी पालखीत मिरवतील भगवंताची इच्छा आहे, कधी बिगर चप्पलचं चालायला भगवंताची इच्छा आहे, कधी बायको खूप झाली म्हणजे मसाला डोसा देऊ का इडली सांबार देऊ भगवंताची इच्छा आहे, कधी कधी उलटी बोलली लाज वाटते का सकाळ सकाळ जेवायला अशी म्हणली तरी भगवंताची अपेक्षा करत हेवी आणते समयासी सादर व्हावे देव ठेवी खांदी भारती म्हणून धावा वेग करा आपापली इंद्रिय आवरायचा प्रयत्न करा. परमार्थाची साधना करा. वेळ थोडा राहिलाय, अर्धा तासात राहिलाय, अर्धा तासात उरक असतो थोडा राहिला आपला आयुष्याचा वेळ. डॉक्टर महाराज झालेलं वय सांगता येतं का राहिलं? झालेलं सांगता येतं वय का राहिलं? तुम्ही डॉक्टर तुम्ही जरा गॅरंटी दिली पाहिजे पेशंट असं काय सांगायचं तुम्ही माझ्या दवाखान्यात तुम्हाला 100 वर्ष जगवायची गॅरंटी देता येते. डॉक्टर माझ्यासमोर म्हणून प्रश्न विचारतो तुम्हाला विचारतो, डॉक्टर लोक जगणाऱ्याला वाचवतात का मला? त्यांना नाही विचार तुम्हाला विचारतो मरणाऱ्याला वाचवतात. एका दवाखान्यात त्या मोठं कोणतं सरकारी दवाखाना मिळत हॉस्पिटल रोज 10 मेडिकल बाहेर. ती जर मरणाऱ्याला वाचवत असली तर मेडिकल बाहेर. तुमच्या आयुष्याचं सूत्र बिघडल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला वाचू शकत नाही. डॉक्टर नाही नातेवाईक परिस्थिती घेऊन येतात. आमच्या गावात अशी आयसीयू मध्ये माणूस असतो पाहुणे येताना याला काय खायचं नाही ह्याचं काय प्रेम म्हणून वेग करा. राहिलेलं आपलं काय आयुष्य आहे 10 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष ताबडतोब वेग करा. सन्मार्गाला तुका म्हणे धावे म्हणजे वेग करा. परमार्थाला पुढे ढकलू वेग करा. एक म्हण आहे कल करेशो आज कर, आज करेशो अब पुढं काय हो कल करेशो आज कर, आज करेशो अब पुढं. एक दिन निकल जाएगा फिर करेगा कर. चांगल्या कामाला पुढे ढकलायचं उद्या करायचे आता करायचं आता करायचं आज करायचं आज करायचे आता लगेच करा. माळ घालायला पुढे ढकलायचं पुढच्या सप्त्यात बघू असं म्हणायचं. पुढचं सप्ताह आपल्या जीवनामध्ये येईल का नाही कोणाला गॅरंटी गाड्या कीर्तन सुटल्या घरी जाईल तुम्हाला गॅरंटी खोटा खोटा हाथों लिया नहीं तेरा आधास क्या जीवन की प्रक्रियास. हिंदुस्थानी आपण म्हणतो हातात घेतलेला काय असतो वेग करा. चांगलं वागण्यासाठी वेग करा. इंद्रिय आवरण्यासाठी वेग करा. व परमार्थाची साधना करण्यासाठी वेग करा. आई वडिलांचं दर्शन घेण्यासाठी वेग करा. काही काही लोकांना लाज वाटते महाराज ज्या खुशीत आपण जन्मलो त्याच्या पाया पडायला लागतो.
किती नीच माणसं. आपल्या आईबापाच्या पोटात जन्मलं की आईबापाच्या पायाचं दर्शन घ्यायला सणावार सुद्धा आपल्याला धावे. गोपाळांना सांगतात कृष्ण लवकर धावा लवकर धावा. तुका म्हणे धावे आणि मग तुमचं बरोबर. मग आव घे बनवे बहु केली वनवन पाय पिटी घाल असे नाव त्याच्या भावाचा संपला. माझा कीर्तनाचा निम्मा वेळ संपला. डोळगाव या नगरीमध्ये भगवान पंढरपूरच्या या भव्य आणि दिव्य पवित्र मंदिरामध्ये गुरु विवेकानंद गेल्या अनेक वर्षापासूनच्या छोटं मंदिर होतं. त्याला सगळ्या ग्रामस्थांच्या योगदानातून राजकीय नेतृत्वाच्या योगदानातून आमच्या राजकीय कार्यात असे ते सक्रिय होते. सामाजिक कार्यात सुंदर मंदिर आहे. त्या सुंदर मंदिरामध्ये सुंदर असा ज्ञान सोहळा की जो ज्ञान यज्ञ सोहळा त्या जगाच्या मालकापर्यंत विस्कटलेला समाज, दुभंगलेला समाज, देशाने मत्सराने जर्जरीभूत झालेला समाज या निमित्ताने दुभंगलेली मन जुळवायचं म्हणलं तर त्याला एकच साधन आहे सध्या. दुभंगली गेली मन मोठ्या मुरारी बापूस वाटलं. दुभंगलेली मन जुळवायची म्हणलं एकच साधन सहभजन आणि सहभोजन. घरातले दुभंगलीला त्यांना घडवायचं असेल एकत्र बसून काहीतरी साधन हरिपाठ केला पाहिजे किंवा किंवा काहीतरी साधना तुमच्या गुरु जी साधना ती साधना एकत्र बसून केली पाहिजे. सहभोजन आणि सहभोजन बघा कितीही एकमेकाच्या तुमच्या मनाचा दुर्वाद असताना ज्या घरामध्ये एकत्र बसून भोजन केलं जातं त्यांची मनं आपोआप काय होते. हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपली हिंदू संस्कृती जोडण्याचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आहे आपली भारतीय संस्कृती जोडण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आहे थोडा मोठा विषय अंतःकरणाचा आदर निर्माण करणारा कार्यक्रम आहे. देव धर्म आणि देशावर प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी हा तरुण पिढी ही व्यसनाकडे जास्त करायला लागली आहे. बॉयफ्रेंड फ्रेंड आणि गर्लफ्रेंडची संस्कृती खेड्यात तयार आहे. या दगाबाज संस्कृतीला आळा बसायचा म्हटला तर हे कार्यक्रम अट्टहासाने राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व आणि धार्मिक नेतृत्व तिघांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम मोठे केले. या कार्यक्रमाला सगळ्यांनी असं उत्तेजन दिलं. अलीकडं विचित्र पाश्चात्य संस्कृतीचा आक्रमण म्हणून एकत्र समाज केला. गोपाळाने सगळे परमात्मा सगळे गोपाळ एकत्र केले आणि एकत्र करून त्यांना व्यायामाची सवय लावली, त्यांना दूध पिण्याची सवय लावली, त्यांना तूप खाण्याची सवय लावली. मथुरेत चाललेलं पहिल्यांदा दूध आंदोलन पहिला रस्ता रोको आंदोलन आपल्या भारतात कोणी केलं पहिलं शरद पवार. तुम्ही म्हणणार
आपल्या हक्कासाठी पहिलं रस्ता रोको आंदोलन भगवान श्रीकृष्णाने केलं. आपल्या घरचं दूध असून ते मथुरेच्या शत्रूला जातोय. दूध आपला चांगला माल खाऊन शत्रू ताकदवर होते. आपली पोरं ताक पितात. गौरैयाची ताक पिरे काय पोरं चांगली. म्हणून भगवान श्रीकृष्णाने पहिलं जर काय केलं असेल तर संघटना स्थापन केली. अखिल चोर अखिल भारतीय मागचं चोर संघटना स्वतः अध्यक्ष झाला आणि म्हटले तुम्हाला पोटभर खायचंय ना माझ्या मागे याल तरी लागे माझ्या संघटनेला भगवान श्रीकृष्णाने संघटना आणि रोज आपल्या संघटनेपैकी एका घरी जगात कोण नाही ना असायला रिकाम्या घराला हेरायचं घर गोकुळातलं घर हेरायचं. कुणाच्या घरी बाबा विचारायचं गोकुळात विचारायचं मम्मी कुठे गेली पप्पा कुठे गेले त्यांनी सांगितलं इकडे गेले तिकडे गेले मनाला ठरवलं ह्याच्यात घरी सगळे गोकुळात जायचे. घराला कुलूप असायचं आज जायला जिना कुठलं नसायचं. गोकुळाला म्हणायचं देवा रस्ता नाही डोळं झाकायला दुसऱ्या मिनिटात डोळं उघडा. डोळं झाका म्हटल्याच्या टाइमला तो लोक खेळगडी सगळे गोपाळ रस्त्यावर असायचे. डोळं उघडा म्हणायच्या वेळेला असायचे घरात असायचे. ते आणलेले सराटे काटे दगडाचे खेडे आणलेले इकडे त्या बाजूला शिंके म्हणजे मडकी शिंकेवर ठेवलेली असतील ना त्या बाजूला आवाज नेमकं अंदाजाने काठीने चापसायचे मडके आहे काठीने काय करायचं थोडासा नेमकं त्या मडक्याला मिळून ते घात लागायचं. खाल्लं हा करायचं दूध हे काय वाहती त्या धारा तुम्ही घ्यारे दोन्ही कोपरा एखाद्या कोपऱ्याला मंजुळा दिली त्या धारा नेमकी धारणी केली तेवढं त्या कोपऱ्याची जवळ झाला हे एखाद्या कोपऱ्याला एक आकार एखाद्या कोपऱ्याला वाहती त्या धारा तुम्ही घ्यारे कोपरा असं चालाय. 15-20 मिनिटं ते दही तूप खाल्ल्यानंतर सहज गोपाळाला पोट भरलं. आता झाले पोट केला गाड्याने गोबरा म्हणले पोट भरलं ना चला म्हणले आता बाहेर चला तर चला. कृष्णाने विचारलं कृष्णा चला म्हणतो जायचं कसं रस्ता नाही म्हणले मला आत यायचं म्हणतो जायचं काय म्हणतो बाकी त्यावेळेस सगळे गोपाळ सेरम जायचे ना. आता कोणतरी आलं तर नाही मार खावा लागलो या पाया आम्हाला बाहेर गेले त्यावेळेला कृष्ण म्हणा डोळे झाकायचे कृष्णावर पूर्ण विश्वास. डोळे झाकायचे दुसऱ्या क्षणाला म्हणायचं उघडा डोळे डोळे झाका म्हटल्यानंतर आत असायचे. डोळे उघडा म्हटल्यानंतर ते रस्त्यावर असायचे. विचार केला काय करते डोळे झाका म्हणलं की 1-2-3 मिनिटं अर्धा मिनिटं थांबायला होतं पुन्हा अर्ध्या मिनिटात डोळ्याला उघडा म्हणलं की आतलं बाहेर काय करतोय. पेंद्याला असं वाटलं उद्या आपली आणि याची समजा वेगळं व्हायचं म्हणलं पाहिजे तर हा डाव आपल्याला काय झाला पाहिजे आला. पेंद्याने ठरवलं हा काय करतो तेच बघायचं. मग कृष्णाने असंच एके दिवशी सगळ्या गोपाळाला चाललं चला चला आज ह्या घरात शिरायचं म्हटले. डोळं झाका म्हटल्यानंतर डोळं झाकलं आत गेले दही दूध तूप लोणी खाल्लं
आणि खाल्ल्यानंतर सगळ्यांनी तृप्त झाल्यानंतर म्हणले आता झाले पोट केला गाड्याने पोट भरलं. त्यावेळेला म्हणले आता मग असं करा, नियमाप्रमाणे डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेन्याने काय केलं, डोळे झाकल्यासारखं केलं आणि असं सांगितलं दादा वरनं हात झाकलाय, पण सांगितलं दादा.
ज्ञानदेव